पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे हर्षवर्धन यांच्या वक्तव्यावरून संताप उसळला। शिवसेना शिंदे गटाकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणारं वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे। या वक्तव्याचा निषेध करत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संतोषी माता चौक परिसरात जोरदार आंदोलन केले। शहरातील संतोषी माता चौकात कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र निषेध नोंदवला। शिवरायांचा अवमान सहन केला जाणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच त्यांनी राज्यातील जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे। संबंधित वक्तव्यामुळे राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। दरम्यान तृतीयपंथी समाजानेही या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आंदोलनात सहभाग घेतला। शिवाजी महाराजांविषयी कोणतीही अवमानकारक तुलना सहन केली जाणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात राज्यभरातून विविध स्तरातून निषेध व्यक्त होत असून या प्रकरणाला राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याने जो छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान या दोघांची बराबरी केली, खरं तर ह्या घटनेचा आमचा अखंड तृतीयपंथी समाज याचा तीव्र निषेध करतोय। छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचं दैवत आहे आणि आमच्या दैवताची बराबरी ही कोणाशीच होऊ शकत नाही। छत्रपती हे नाव म्हणजे शिवाजी महाराजांनी शिकवलेली स्वराज्य निष्ठा व छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलेली धर्मनिष्ठा या दोन्ही महान नावाचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि या नावाची बराबरी या आमच्या दैवताची बराबरी आम्ही कोणासोबतच खपून घेणार नाही। त्यामुळे या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो। छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की स्वराज्याचे संस्थापक आमचं दैवत राजे छत्रपती शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या आरामखोराचा आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो। ज्या टिप्या सुलतानने एकेकाळी असंख्य शेकडो हिंदूंची त्या ठिकाणी कत्तल केली, असंख्य हिंदूंना त्या ठिकाणी तलवारीच्या जोरावर इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडलं, हिंदूंना त्रास देणारा क्रूर कर्म असा नालायक टिप्याची बाजू घेणं ही या काँग्रेसच्या नेत्यांची हर्षवर्धन सपकाळाची त्या ठिकाणी मानसिकता झालेली आहे। कोणाला खुश करण्यासाठी त्या ठिकाणी हे वक्तव्य केले जात आहे हे संपूर्ण भारताला या महाराष्ट्राला या ठिकाणी माहिती आहे। ज्या छत्रपती शिवरायांमुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि आज या महाराष्ट्रामध्ये हिंदूंच्या महिलांच्या जे कपाळावरचं जे कुंकू आहे जे साबित राहिले आहे, अशा पराक्रमी राजाच्या तुलनेमध्ये त्या टिप्याला बसवण्याचं काम जर कुठला हर्षवर्धन सपकाळ सारखा जर त्या ठिकाणी करत असेल तर ही शिवप्रेमी जनता शिवसैनिक त्या ठिकाणी कधीही स्वस्थ बसणार नाही। आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सपकाळचा जाहीर निषेध करतो आणि इशारा देतो की तुम्ही या ठिकाणी माफी मागितली पाहिजे आणि काँग्रेसच्या वरिष्ठांनी या मनोरुग्ण हर्षवर्धन सपकाळचा त्या ठिकाणी राजीनामा घेतला पाहिजे। हे तरी येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिक ज्या ज्या ठिकाणी या सपकाळ आम्हाला निदर्शनास येईल त्या ठिकाणी त्याला चपलेच्या जोडप्याने त्या ठिकाणी मारण्यात येईल। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।